नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात आपलं पी के यूट्यूब चॅनल. आणि आपल्या गावठी कोंबड्यांचं जे कोंबडी पालन आहे त्यामधले आपण जे आपल्याजवळ मोठमोठे कोंबडे होते ते आता मी सर्वच्या सर्व काढून टाकले. या रविवारी एकाच दिवशी मी 5 कोंबडे विकले आणि फक्त हा पांढरा कोंबडा हा लहान वाटत होता, त्यामुळे मी तो काही मार्केटला नेला नाही. आता तुम्ही बघू शकता की आपल्यापाशी एवढ्या साऱ्या कोंबड्या आहेत. आता ह्या बाहेर 10 कोंबड्या, 1 कोंबडा आहे आणि ह्या आतमध्ये 2 कोंबड्या आहेत, म्हणजे 12 कोंबड्या. आणखीन आतमध्ये 5-6 कोंबड्या आहेत, म्हणजे 12 आणि 6 18 19 कोंबड्या आहेत जवळपास. 3 कोंबडे आणि 16 कोंबड्या असे टोटल 19 आता ठेवलेले आहेत. आणि त्यातलेही आपण 8 कोंबड्या आपण अंड्यावर बसवलेल्या आहेत. 8 कोंबड्या ज्या आहेत त्या आपल्या अंड्यावर बसलेल्या आहेत. आणि पुढच्या हप्ती यातल्या पण काही कोंबड्या, आपल्याला 10 कोंबड्या ह्या काढून टाकायच्या आहेत. 3 कोंबडे आणि 5-7 कोंबड्या ठेवायच्या आहेत फक्त बाहेर, आणि भरपूर अशा कोंबड्या काढून टाकायच्या आहेत, जेणेकरून आपला फार्म हा नवीन पिल्लांनी आणखीन भरून जाईल. कारण की आताच पिल्लांची ग्रोथ चांगली होत आहे. आणि कोंबड्यांची किंमत पण तुम्हाला सांगतो मी जवळपास एक कोंबडा 750 ते 800 रुपयाला विकला. आणि आता हे जे 2 कोंबडे आहेत हे आपले जरा थोडे आजारी आहेत, त्यामुळे यांना काही विकलं नाही. यांचं वजन पण कमी झालेलं आहे. त्यांना पांढरी संडास झाली आणि त्यांना मी अँटीबायोटिक तर काही दिलेलं नाही आहे. आणि तसेच ते बरे झाले तर ठीक, नाही झाले तर मरून जातील. कारण की अँटीबायोटिक घेतलं तर ते खूप महाग होत राहिलं. आणि मला आता याच्यावर काही इलाज तर काही करायचा नाही आहे, कारण की खूप दिवस झाले. पण आजार याचा गेला पण, कारण की हा तांदूळ वगैरे खातो. आणि हाही पण कोंबडा आजारातून बरा झालेला आहे. आता या 2-3 कोंबड्यांना ठेवायचं आहे आणि बाकीच्यांना सर्वांना विकून टाकायचं आहे. आणि 5-7 कोंबड्या बाहेर अंडे खाण्यासाठी घरी, आणि 8 कोंबड्या ह्या बसवलेल्या आहेत आपण अंड्यावरती, ज्या आता केव्हाही पण 11 तारखेपर्यंत पिल्लं काढतील. आणि कोंबड्यांना मी 700, 750, 800 रुपये कोंबडा पाहून 1.5 किलोचा होता तो 900 रुपयाला विकला. आणि 1 किलोचा कोंबडा 600 रुपयाला विकला. मी कोंबडा विकताना काहीच टेन्शन घेतलं नाही की आपला कोंबडा 1000 रुपयालाच गेला पाहिजे, 1200 रुपयालाच गेला पाहिजे. कारण की व्यापारी हे आपल्या